आता आपल्यासोबत अजित पवारांच्या पक्षाचे अमोल मिटकरी आहेत दूरध्वनीवरून। अमोल मिटकरीजी, देवेंद्र फडणवीसांनी सगळी पराभवाची जबाबदारी स्वीकारत आता सरकारमधून बाहेर पडायचा निर्णय घेतलेला आहे। राष्ट्रवादी तुमचा पक्ष याकडे कसं बघतो या निर्णयाकडे त्यांच्या? नाही, मला असं वाटतं देवेंद्रजी या राज्याचे मोठे नेते आहेत। यश अपयश चालू राहतं। काल त्यांनी ज्या पद्धतीनं जसा निकाल अपेक्षित येणं होतं आम्हाला महायुतीला तिन्ही पक्षांना तसा आला नाही, त्यामुळे त्यांनी त्यांच्या तत्वाला अनुसरून हा निर्णय जरी घेतला असेल पण मला असं वाटतं महायुतीचे जे वरिष्ठ नेते आहेत, मग ते आदरणीय अजितदादा असतील, आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असतील, या सर्वांशी चर्चा करावी। असा निर्णय घेऊन परत मला असं वाटतं की आपण फार मोठं नुकसान करून घेऊ, त्याच्यामुळे त्यांनी तो निर्णय मागे घ्यावा असं आम्ही मित्रपक्ष म्हणून आम्हाला तरी वाटतं। पण मित्रपक्ष म्हणून जसं तुम्ही म्हणालात हे सगळं गणित जे आहे राज्यातल्या सत्तेचं हे देवेंद्र फडणवीसांनी जुळवलेलं होतं, ते त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले तर तुमची भूमिका कशी असणार आहे या संदर्भात काय अपडेट्स आहेत तुमच्याकडे? काय माहिती आहे याबद्दल? अजित पवार स्वतः बोलणार आहेत फडणवीसांशी? नाही, याबद्दल मला माहिती देता येणार नाही, पण मला एक सांगतो की तिन्ही महायुतीच्या घटक पक्षांमध्ये समन्वय असला पाहिजे कुठल्याही नेत्यांनी। आता उद्या जर दादांनी म्हटलं की बारामतीचा पराभव स्वीकारून मी पण राजीनामा देत होतो, असं चालून पुढच्या लढाया कशा होतील? त्याच्यामुळे राजीनामा हे त्याच्यावरचं सोल्युशन असू शकत नाही। देवेंद्रजी मुत्सद्दी नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत महाराष्ट्राचे, त्यामुळे ते असा निर्णय घेणार नाहीत। जरी त्यांनी ती पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका जाहीर केली असेल तर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटतं की महायुतीने आणखी खंबीरपणे यातून बोध घेऊन विधानसभेच्या वेळेस आपल्या विरोधकांचे, विशेषतः संजय राऊतांचं तोंड बंद करावं। देवेंद्र फडणवीस आता असंही म्हणाले की काही नरेटिव्ह सेट केलेले होते विरोधकांनी आणि ते नरेटिव्ह कुठेतरी कमी आणण्याच्या दृष्टीने किंवा नरेटिव्ह पुसून टाकण्यामध्ये आम्ही कमी पडलो। आपल्या पक्षातनं देखील एक नेते असं म्हणाले होते की 400 पारचं जे जी घोषणा होती आणि संविधान बदलण्याच्या अँगलने ज्या पद्धतीने त्याबद्दल जी चर्चा चालू झाली होती ती पुसून काढता काढता आमची दमछाक झाली। इकडे कुठेतरी फडणवीसांची नाराजी देखील होती का अशा वक्तव्यांबद्दल? नाही, एक त्यांच्या त्या गोष्टीला मी दुजोरा देतो, कारण विरोधकांनी जो नॅरेटिव्ह सेट केला विशेषतः संविधानाच्या बाबतीत की ही लोक सत्तेमध्ये आली तर संविधान बदलतील किंवा मुस्लिम लोकांना मग भारत देश सोडून जावं लागेल, अशा पद्धतीच्या वल्गना केल्या। मागच्या वेळेस तुम्हाला आठवत असेल भुजबळ साहेबांनी पण या गोष्टीला दुजोरा दिला होता की विरोधकांनी जो नॅरेटिव्ह सेट केला ते खोडण्यामध्ये, महाविकास आघाडीचा नॅरेटिव्ह खोडण्यामध्ये महायुती कमी पडलेली आहे। आणि आम्हाला परत जनतेमध्ये जाऊन विश्वास द्यावा लागेल की ज्या लोकांनी भावनिकतेच्या भरावर एवढ्या जागा आज महायुतीच्या महाविकास आघाडीच्या आल्या त्या फक्त आणि फक्त त्यांना जनतेची मिळालेली सिंपती होती। ते आम्हाला नॅरेटिव्ह खोडून काढणं आमच्या पुढचं चॅलेंज असेल। 2 महिने आमच्या हातामध्ये आहेत, पण मला विश्वास आहे तिन्ही पक्ष आणि आमचे सर्व मित्र पक्ष, मनसे असेल, आरपीआय असेल, हे सर्व मित्र पक्ष आमच्या सोबत एकत्र येऊन हा नॅरेटिव्ह खोडून काढतील आणि विधानसभेमध्ये दमदार कमबॅक करतील। मिटकरीजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।